इंडिया आघाडीचा आपण बघितलं तर अनेक इंडिया आघाडीतल्या अनेक पक्ष आपली जाहीरनामा प्रसिद्ध करताना दिसत आहेत। काँग्रेसने काल जो जाहीरनामा जाहीर केला त्याच्यामध्ये 450 लाख गॅस टाकी देणार, 30 लाख लोकांना नोकऱ्या देणार, अशा प्रकारची घोषणा देताना दिसत आहेत। लोक स्वीकारतात। एक गोष्ट अशी आहे की तुम्ही राहुल गांधींची सगळी भाषणं ऐका, त्या भाषणामध्ये कुठलंही सातत्य नसतं, काही बोलायचं याला काय अर्थ नसतो। शेवटी राष्ट्राचा विचार झाला पाहिजे। राष्ट्र आज मजबूत होतंय। एक काळ असा होता की आमच्या पंतप्रधानांना शेवटच्या रांगेमध्ये बसवलं जायचं, आणि आज एक काळ असा आलाय की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या शेजारून जर मोदी साहेब गेले आणि त्यांचं लक्ष नसेल तर राष्ट्राध्यक्ष उलटे फिरतात, येऊन मोदी साहेबांना हटकतात आणि त्यांची गळाभेट घेतात। ही आज राष्ट्र संपन्न झाल्याची निशाणी आहे। 11 क्रमांकावर आपण 5व्या क्रमांकावर गेलो आणि येत्या 2-3 वर्षामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहोत। भारत ही एक महासत्ता बनते आहे। पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे शेतमालाला चांगली किंमत येईल। पुढच्या काळामध्ये आपल्याला असंख्य नोकऱ्या या परदेशामध्ये उपलब्ध होणार आहेत आणि याचं सगळ्याचं जे क्रेडिट आहे ते आदरणीय पंतप्रधानांना। मागच्या निवडणुकीत शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या, मात्र आज ह्या निवडणुकीत तेवढ्या पण जागा नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।